जनताच दार फोडून संसदेत पाठवेल, विशालदादा पाटील वसाकडे भिलवडी अंकलकोप येथे प्रचार सभा। सांगली जिल्ह्यातील जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यामुळे आता जरी किती मोठा बडा नेता आला तरी जनताच खासदार ठरवणार आहे। याच कारणाने मी बंद दार फोडून खासदार होणार आहे। लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला। येथे रणरणत्या उन्हात तरुणांच्या मोटारसायकलवरून मुख्य बाजारपेठेत विशाल पाटील यांचं आगमन झालं। प्रचार रॅली झाल्यानंतर सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते। ते म्हणाले, मुंबईतील मराठी लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून स्वर्गीय वसंतदादांनी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना वाढीसाठी मदत केली। त्यांच्याच पक्षाने आघाडीला विश्वासात न घेता उमेदवाराची घोषणा केली। अनेकांपुढे पेच निर्माण केला, परंतु जनता सुज्ञ आहे, ती नक्कीच मला लिफाफ्यातून प्रेमाचा आहेर देणार आहे। जाईल तिथे सर्व जनतेचा मतदार बंधू भगिनी तरुणाई यांचा प्रचंड उत्साह बघायला मिळतो। हीच माझ्या विजयाची नांदी आहे। मी निवडणूक लढू नये म्हणून प्रयत्न करण्यात आले। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी 3 महिने उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना प्रत्येक ठिकाणी खो घालण्यात आला। ते म्हणाले, अनेक जण भीतीने पक्ष सोडून जात आहेत। दादा घराण्यावरती प्रेम करणारी जनता अजूनही आहे, हे मला प्रत्येक ठिकाणी जाणवते। यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही। माझी मते आणि वंचितची मते यामुळे मी 2 लाखांनी विजयी होईन असा विश्वास त्यांनी दिलाय। पलूस कडेगावमधून 40,000 मताधिक्य मिळेल असा विश्वास वाटतो। पलूस तालुक्यातील वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, सुखवाडी, चोपडेवाडी, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, माळवाडीतील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।